जमा कराओ दो मैं सिक्के को नोट में कन्वर्ट करके दे रही हूँ, जल्दी लाओ। मैं कन्वर्ट करके दे रही हूँ। तर नमस्कार। तर बघा तुम्ही तर हा व्हिडिओ पाहिला असेल, तर त्या व्हिडिओमध्ये बघितलं ते बाबा किती असे एवढे काट्यांवरती झोपून स्वतः आपले डमरू वाजत होते। तर ही मुलगी येऊन तिथे दादागिरी करते, ते आजोबा किती तिला इनवणी करतायत तरी पण ती ऐकायला मागत नाहीये। आज त्यांच्या चेहऱ्याकडे बघून किती वाईट वाटतंय। असं करणं चांगलं आहे का? आज गरीब ते कसे पोट भरण्यासाठी किंवा काय त्यांचं असन ते आपल्याला माहिती नाही, पण आपण त्यांच्यावर तिथं जाऊन दादागिरी करणं ही चुकीचं आहे। आज ते आजोबा एवढे बोलतोय तरी अजिबात ऐकत नाही आणि मस्त कॅमेरामन घेऊन ब्लॉग बनवते, तिथे शूटिंग करते। ते त्यांचं पोट भरायला आलेले आहेत, आपल्याला बोलण्याचा तिथे अधिकार अजिबात नाही। आज आपण स्वतः ती झोपू शकते का किंवा हात सुद्धा लावू शकते का तिथे? एवढे त्या काट्यावरती ते आजोबा दिवसभर झोपून असतात। आज त्यांच्या शरीराला किती वेदना होत असत्या हे तिला थोडं तरी समजलं पाहिजे ना। जे काय गरीब दिसले की आपण त्याच्यावरती लगेच बोलायला वगैरे त्यांच्यावरती दादागिरी करायची। एखाद्याच्या पोटावरती पाय द्यायचा, त्यांचं कुटुंब जर त्याच्यावरती चालत असेल तर आपण त्यांच्या पोटावर का पाय द्यायचा? ते त्यांच्या परीने कमवतात ना, आपल्याला द्यायचं असेल तर द्यायचे, नाही द्यायचे तर नका द्यायला, पण असं करणं चुकीचं आहे ना। आज त्यांना एवढा त्रास झाला असेल, एवढ्या ते काट्यावरती झोपून डमरू दिवसभर वाजतात। जे काय लोक देत आहेत ते पण तिला त्रास होतोय। असं करणं खूप चुकीचं आहे। तुम्हाला कसं वाटतंय ह्याच्यामध्ये? मी जे काय आता बोलले आणि तुम्ही तो व्हिडिओ पाहिला त्याच्यावरती तुम्ही नक्की कमेंट करा आणि जेवढा होईल तेवढा हा व्हिडिओ शेअर करा, कारण एखादं जर पोट भरत असेल तर आपला अधिकार नाही की कोणाला त्यांच्या पोटावर पाय देणे किंवा त्यांच्या गोष्टीला आपण काय बोलावं। तुम्हाला कसं वाटतं हे नक्की कमेंट करा आणि जेवढा होईल तेवढा हा व्हिडिओ आहे ना शेअर करा। मला तर खूप वाईट वाटलं म्हणून मी म्हटलं आपण हा व्हिडिओ ब्लॉग बनवून टाकूया, कारण अशा लोकांवरती अत्याचार होतात। आपण थोडी तरी मदत केली तर ठीक आहे, तुम्हाला इच्छा असेल तर करा, नसेल तर नका करू, पण आपल्याला बोलण्याचा अधिकार कोणी दिलाय त्यांना? आज सोपं आहे का आपण एवढं काट्यावरती झोपायचं? आपल्याला एक काटा जर टोचला तर किती त्रास होतो। ती तरी झोपू शकते, तिने झोपून दाखवायचं ना, एवढी बोलत होते तर। एवढी सगळी पब्लिक बघत होते, थोडी तरी दया यायला पाहिजे ना एकमेकाची। कशाला गेले लोक जातात आणि काय करतात? एखादं तिथे येऊन पोट भरतय तर हिच्या काय पोटामध्ये एवढं दुखतंय? म्हणजे कोणाला जगू न द्यायचं नाही, कोणा मरू न द्यायचं ना, असे जगामध्ये खूप लोक आहेत असे। स्वतः एवढी शहाणी बनून बोलते तिथे। तुला द्यायचे होते तर द्यायचे, नाही द्यायचे नको देऊ, तिथं कशाला जाऊन एवढं बोलायची गरज होती? थोडी तरी दया माया पाहिजे माणसाला ना। तर हा व्हिडिओ आहे ना तुम्ही शेअर करा। तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंट करून सांगा, काय असं करणं मला तर वाटतं चुकीचं आहे।
असं करू नये. जो तो आपापल्या पद्धतीने पोट भरायला आलेले आहेत. आपल्याला पाठीमागचं काही माहिती नसताना आपण उगेच कोणावर तरी हात उघडणे हे चुकीचं आहे. आणि ते एवढे तिला इनवणी करतात तरी पण ती ऐकायला तयारच नाही. त्यांच्याकडे बघून आपलं वय काय, त्यांचा वय काय, आपण हे बघून तरी त्यांची परिस्थिती बघून तरी माणसाने बोलायला पाहिजे ना. आपल्याला आपण मोठे, आपण चांगल्या घराने राहतो, आपण सगळं व्यवस्थित, समोरच्यांचे थोडीसारी दयामाया माणसाच्या मनात पाहिजे ना. समोरच्याची थोडी तरी दया आली पाहिजे माणसाला. तर चला, तुम्हाला कसं वाटलं हा व्हिडिओ, तुम्हाला माझे काय मी बोलले हे तुम्हाला जर काय वाटलं तर त्या नक्की मला कमेंट करून सांगा. तर तुम्हाला काय वाटतं ते पण मला पण कमेंट करून सांगा. चला.